नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. आपल्या आजच्या सत्य अनुभवाचे नाव आहे हुंडाबळी. किन्नर मांत्रिकाने सांगितलेला सत्य अनुभव. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात एक प्रकरण खूप गाजलं. वैष्णवी हगवणे या तरुणीचं प्रकरण. त्या घटनेने पुन्हा एकदा संपूर्ण समाजाला प्रश्न विचारायला भाग पाडलं. लग्नाच्या नावाखाली अजूनही मुलींवर अन्याय का होतो? हुंडा, छळ आणि तुटलेली स्वप्न. मग अशा अनेक सत्य घटनांमधून जन्म घेतात असे काही अनुभव जे ऐकताना अंगावर काटा येतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे अशीच एक सत्य घटना, ज्यात एका निरपराध मुलीच्या अन्यायाने एका घराला लागलाय भयानक शाप. ही घटना आहे सन 2006 मधली, जेव्हा एका कुटुंबाने कमी किमतीत एक मोठं घर विकत घेतलं. पण त्यांना माहीत नाही का त्या घरांच्या भिंतीमध्ये एक भयानक इतिहास दडलाय आणि त्या इतिहासात अडकलेली एक आत्मा, जी आजही न्यायाची वाट पाहत होती. अक्काबाईंनी आम्हाला सक्त ताकीद दिली आहे का या घटनेतील सत्य जागेचा उल्लेख करू नका. म्हणूनच अनुभवातल्या घटनास्थळाची माहिती जाणून घेण्याची ओढ मनाला लावून देऊ नका. कारण घटनेचे ठिकाण अक्काबाईंना दिलेल्या शब्दानुसार गुप्त ठेवले आहे. चला तर मग. सन 2006. उल्हास लहू पुंजारे, वय वर्ष 29. याचं 2 वर्ष अगोदर नमिता, वय वर्ष 25, हिच्यासोबत लग्न झालं. उल्हास यांच्या फॅमिलीत वडील लहू पुंजारे, आई चखीबाई पुंजारे आणि एक लहान भाऊ जयदीप पुंजारे, असा छोटेखानी परिवार. उल्हासरावांनी मोठ्या मेहनतीने उच्च शिक्षण घेऊन एका प्रायव्हेट कंपनीत मॅनेजर पदावर कामाला लागले. कंपनीत त्यांच्या कष्टाळू, मनमिळावू काम करणाऱ्या स्वभावामुळे त्यांच्या बॉसने त्यांची पगारवाढ केली. उल्हास यांचं कुटुंब प्रथम एका 1 BHKच्या फ्लॅटमध्ये कसं तरी मॅनेज करत हालाकीत राहत होतं. पण आता त्यांचे ते दिवस संपले. पगारवाढ होताच उल्हास यांनी सेव्हिंग करायला सुरुवात केली आणि पुढच्या काही वर्षात म्हणजेच 2006 साली त्यांनी एका ठिकाणी कमी किमतीत मिळणारं एक मोठं घर विकत घेतलं. अक्काबाई सांगतात, कोणीतरी म्हटलंय, कमी किमतीत मिळणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे एकतर खराब असते किंवा त्या वस्तूला एक भूतकाळातील रक्तरंजित इतिहास असतो. करोडो रुपये खर्चून बनवलेली वास्तू कोणी भलं 1.5 दमडीच्या भावात का विकेल? विकणारा इतक्या कमी किमतीत का विकत आहे हे त्या वस्तूचं सौंदर्य पाहून भुरळ पडल्याने त्यावेळी डोक्यात येत नाही. पण एकदा का ती वस्तू किंवा वास्तू खरेदी केली का मग त्यातील दोष दिसायला सुरुवात होते. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आणि असंच काहीसं पुंजारे कुटुंबासोबत झालं. उल्हासरावांनी घर विकत घेतलं आणि लागलीच तिथं राहायला आले. एखाद्या श्रापित अघोरी वसा असलेल्या वास्तूत जेव्हा नवदाम्पत्य राहायला जातं तेव्हा काही वाईट ऊर्जा, आत्मे त्यांच्या हालचालीवर उघड्या डोळ्यांनी लक्ष ठेवतात. आणि एकदा का त्यांचं वेळापत्रक समजलं का मग त्या अमानवीय शक्तींचा आसुरी खेळ सुरू होतो, ज्याला सोप्या भाषेत भूताटकी म्हणतात. पुंजारे फॅमिलीची किस्मत नियतीने फार खराब लिहिली. कारण मिळालेल्या वास्तूत जी शक्ती तळ ठोकून होती तिचा काळाच्या ओघात कपट, तिरस्कार आणि भयंकररित्या खून झालेला. आणि अशा शक्ती फार पापी, आसुरी विचारांच्या, रक्तपात घडवणाऱ्या असतात. या वास्तूत राहणाऱ्या माणसांसोबत फक्त भयचेष्टा नाही तर मृत्यूचा नंगानाच होतो. हे सर्व सांगण्यामागचं कारण म्हणजे नुसती माहिती देणं नाही, तर पुंजारे फॅमिलीतील सदस्यांचे गेलेले हकनाक बळी आहेत.
पुंजारे फॅमिलीला घरात येऊन 2 दिवस झाले. घरात सर्व काही चांगलं सुरळीत होतं. नव्या घरात प्रत्येकाला सेपरेट रूम भेटले, ज्याने सर्वजण आनंदात होते. आणि अशात पहिली घटना घडली ती रात्र. सगळ्यांचं जेवण झालं. नमिताबाईंनी किचनमधली भांडी वगैरे उरकली आणि रात्री 10-10:15 दरम्यान सर्वजण आपापल्या खोलीत झोपायला निघून गेले. फक्त उल्हास यांचे वडील लहू आणि आई चखीबाई बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावरच्या टेरेसवर आलेले. टेरेसच्या कठड्याभोवती उभे राहून ते समोरचं प्रसन्न वातावरण निहाळत होते. थंडीचा महिना असल्याने घराबाहेर धुक्यांचं वाहणारं पुंचकं मनाला भुरळ घालत होतं. तितक्यात चखी, काहीही म्हण, पण उल्हासने नाव काढलं ग. घर, गाडी सारं काही घेतलं पोराने. बस, एका बापाला आपल्या मुलाचं सफल झालेलं जीवन पाहायला मिळालं. आता मी मरायला मोकळा, लहूराव म्हणाले आणि त्यांनी हळूच डोळे मिटले. अहो, असं काही म्हणू नका. अजून तर आपल्याला नातवंडाचं तोंड पाहायचंय, मग मरू हवं तर आरामात. चखीबाईंचे डोळे हे उद्गार काढताना जरासे ओलावले. भावनेच्या भरात त्यांनी एक हात नवऱ्याच्या खांद्यावर ठेवला. तसा त्या हाताला लहूरावांचा खांदा नाही, नुसता खांदा नाही, तर सर्व शरीर अगदी बर्फासारखं थंडगार, लाकडासारखं राकट जाणवलं. झटकन चखीबाईंनी आपला हात चटका बसल्यागत मागे घेतला. नकळत नजर समोरच्या टेरेसपासून पुढे असलेल्या लहानशा बागेत गेली. बाग काळोखात बुडालेली, ज्यामुळे तिला एक अभद्र रूप प्राप्त झालेलं. आणि त्याच अंधारात एका झाडासमोर काहीतरी काळशार 6 फूट उंचीचं उभं होतं. त्याचे पिवळ्या रंगाचे तिरस्कार रागवणारे डोळे जळजळीत भावनेने एकटक चखीबाईंना पाहत होते. ते डोळे पाहताच चखीबाईंच्या छातीत चर झालं. 2 सेकंद ते डोळे दिसले, मग काळोखातच मिटल्यासारखे नाहीसे झाले. आणि त्या क्षणाला इकडे लहूरावांनी खाडकन आपले डोळे उघडले. त्यांच्या डोळ्यांचा रंग खून उतरल्याप्रमाणे लाल झालेला. दात ओठ खात ते मोठ्याने गुरगुरत होते. छाती फुगवून मोठ्याने श्वास घेत होते. जंगलातलं एखादं पिसाळलेलं हिंस्र श्वांपत चिरकावं, रागाने गुरगुरावं, तसे लहूराव गुरगुरू लागले. त्यांचा हा अचानक बदललेला स्वभाव पाहून चखीबाई जरा घाबरल्या. अचानक यांना काय झालं? असे का वागतायत? मनात वेडेवाकडे विचार आले. आणि अशात पुढे जे घडलं ते मतिबधीर करणारं, अकल्पनीय होतं. लहूरावांनी बेडकासारखे दोन्ही पाय स्प्रिंगप्रमाणे खाली घेत जागेवरून चटकन हवेत 3 फूट उंच कठड्यावर उडी घेतली. कठड्यावर उभे राहून ते भयावह आवाजात दोन्ही हात लांब करत गुरकू लागले. लहूरावांच्या अशा विचित्र वागण्याने चखीबाई एकदम चाट पडल्या. आश्चर्याने, भयभीत नजरेने त्या आपल्या नवऱ्याला पाहू लागल्या. कठड्यापासून 20 फुटांवर खाली ब्लॉकची लादी. कठड्यावरून जर लहूरावांचा तोल गेला तर फ्रॅक्चर तर सोडाच, डोक्याला मार लागल्यास मृत्यूही होऊ शकतो. अहो अहो, काय करताय? खाली या म्हणते ना. चखीबाईंचे डोळे भीतीने विस्पारले. नाकातून श्वास वेगाने आत बाहेर झाला. छाती धडधडू लागली. लहूरावांचा स्वभाव मनाला काहीतरी विचित्र वाटू लागला. काहीतरी भयंकर घडणार आहे याची जाणीव झाली. आणि तेच झालं. तुझ्या अगोदर हा म्हातारा मरणार, तुझा नंबर दुसरा थेरडे, असं म्हणत लहूरावांनी टेरेसच्या कठड्यावर आपलं सारं शरीर अगदी गरकन वेगाने मागं वळवलं आणि वटारलेल्या डोळ्यांनी डाव्या बाजूचा ओठ डाव्या कानापर्यंत नेत छद्मी हसले. लहूरावांच्या आणि चखीबाईंच्या लग्नाला अनेक वर्ष लोटलेली. त्यांना आपल्या नवऱ्याचा स्वभाव ज्ञात. हे आपले पती नाहीत. काहीतरी अनोळखी, विचित्र आहे जे त्यांच्या देहात घुसलंय. हे समजेपर्यंत वेळ निघून गेली. लहूरावांच्या देहात घुसलेल्या त्या आसुरी शक्तीने दोन्ही हात हवेत कोपऱ्यापर्यंत वर उंचावले
आणि सारं शरीर कठड्यावरून अलगद 20 फूट खाली झोकून दिलं. अहो! सखीबाई मोठ्याने किंचाळल्या. धावत कठड्यापाशी आल्या. दोन्ही हात कठड्यावर ठेवत त्यांनी विस्पारलेल्या नजरेने खालचं दृश्य पाहिलं. कठड्यापासून खाली लहूरावांचं निर्जीव चेहऱ्याचं प्रेत पडलेलं. डोक्याखाली असलेला मेंदू ब्लॉकचा मार बसल्याने कवटी फुटून बाहेर आलेला. लाल रक्ताची रांगोळी वाहिलेली. दोन्ही नाकपुड्यांमधून लाल ताज्या रक्ताच्या धारा बाहेर पडलेल्या, ज्या प्रेताच्या आव असलेल्या तोंडाच्या दातावर जात दात लाल रंगाने अभद्र रंगात रंगलेले. त्या स्मशान शांततेत सखीबाईंची किंकाळी साऱ्या घरात घुमली. त्यांचा आवाज ऐकून सर्वजण टेरेसवर आले. सेकंदात होत्याचं नव्हतं झालं. रात्री 12च्या सुमारास पुंजारे फॅमिलीला सुतक लागलं. उल्हासरावांनी खाली जाऊन आपल्या वडिलांचे श्वास सुरू आहेत का हे पाहिलं, पण खूप उशीर झाला. निराश हतबल चेहऱ्यांनी त्यांनी नमिताबाईंना आणि लहान भावाला नाही असा इशारा केला. सखीबाईंना या घडलेल्या घटनेने जबर धक्का बसला. त्यांची मानसिकता पाहता त्या काहीही सांगण्याच्या परिस्थितीत नव्हत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता लहू यांचे अंत्यसंस्कार झाले. 13 दिवसांचं सुतक लागलं. उल्हासराव, जयदीप दोघांच्या मनावर वडील गेल्याचं दुःख होतं, तर त्याच सुतकात सखीबाईंची शारीरिक प्रकृती अचानक ढासळू लागली. लहू यांच्या निधनाच्या 3ऱ्या दिवसापासून सखीबाईंच्या अंगात जहिरीली थंडी भरायची. डॉक्टरांना दाखवलं, दवादारू झाली, परंतु दशपिंड 13वं होईपर्यंत त्यांची प्रकृती ढासळत राहिली. अंगावर एक शाल घेऊन त्या लहू यांच्या मेलेल्या फोटोसमोर शॉक बसल्यागत शून्य नजरेने पाहत बसायच्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक असमंजस गूढ भयाचा अंश दिसायचा. पाहणाऱ्याला स्पष्ट जाणवायचं, सखीबाई कशाला तरी घाबरत आहे. पण उल्हासराव आणि जयदीप, नमिता यांना वाटलं का वडील गेल्याने आईला मानसिक धक्का बसलाय. अशात पाहता पाहता सुतक संपलं आणि 14व्या दिवशी मात्र अचानक सखीबाईंनी अंथरूण पकडलं. अक्काबाई सांगतात, हिंसक सूड भावनेने पेटलेल्या वाईट शक्ती या खुनी विचारांच्या असतात. त्यासहित त्यांच्याकडे ठराविक सैतानी शक्ती असतात, जसं की मेंदूवर नियंत्रण मिळवून बुद्धी भ्रष्ट करणं. सखीबाईंच्या बाबतीत सुद्धा असंच जाळं त्या आत्म्याने टाकलेलं, ज्यामुळे त्यांनी अंथरूण पकडलं. त्या वाईट शक्तीच्या अंमलामुळे सखीबाईंच्या शरीरातील कार्यप्रणाली काम करायची बंद झाली. अशात एके दिवशी ऐन सकाळची वेळ. सखीबाईंना अन्न घशाखाली उतरत नसायचं म्हणून नमिताबाई त्यांना पेज भरवत असे, कारण म्हातारीच्या देहाचा नुसता सांगाडा झालेला, ज्यामुळे सखीबाई स्वतःहून जेवू शकत नव्हत्या. नमिताबाई आपल्या सासूच्या खोलीत आल्या. नेहमीप्रमाणे नमिताबाईंनी सासूला बेडला टेकून बसवलं आणि चमच्याने सासूला भरवू लागल्या. 3-4 चमचे भरवले आणि खोलीत एक विचित्र बदल घडू लागला. ऐन सकाळच्या थंडीच्या महिन्यात त्या थंडगार खोलीत एक भयंकर उष्णता डोकं वर काढू लागली. हवेत गरम उष्ण झुळूक वाहू लागली. इतकं गरम अचानक कसं झालं? खोलीभर नजर फिरवत नमिताबाई म्हणाल्या आणि अचानक त्यांना डोळ्याच्या एका कडेला आपल्या सासूबाईंचा उजवा हात वर आलेला दिसला, जो हात थरथरत कापरत काहीतरी दाखवत होता. नमिताबाईंनी सासूकडे पाहिलं. म्हातारीचा चेहरा भीतीने पिवळा पडला, डोळे मोठे झाले, मान भीतीने थरथरू लागली. खालचा जबडा लकवा मारल्यागत डाव्या बाजूला वाकडा झाला. त्या विस्पारलेल्या नजरेला, अंतिम घटकेला मृत्यूशय्येवर उभ्या सखीबाईंनी न जाणो काय अभद्र पाहिलं का त्या म्हातारीने बेडवरच लघुशंका आणि विष्ठा केली आणि साऱ्या शरीराला एक झटका बसल्यागत तिचं शरीर थरथरलं. एक शेवटची उचकी आली आणि म्हातारीने जागीच जीव सोडला.
बाजूलाच भिंतीवर एक टोल देणारं घड्याळ होतं, ज्यात 12चा टोल पडला. जणू त्या घड्याळाने बाग दिली. होशियार. पुन्हा एकदा सुतक लागलं. अक्काबाई सांगतात, पुंजारे कुटुंबाचा दुसरा सदस्य देखील त्या शक्तीने हिरावून घेतला. आणि आश्चर्य करणारी गोष्ट म्हणजे कुणालाही अद्याप त्या घरात वाईट शक्ती आहे हे कळालं नाही. कारण उल्हास आणि जयदीप दोघेही घरातून जास्त वेळ बाहेर असत आणि नमिता घरातल्या कामात गुंग. पण हे आधीचं झालं. म्हणजे त्या शक्तीला खेळ खेळण्यासाठी चखीबाई मिळालेल्या. जेव्हा त्या शक्तीचं चखीबाईपासून मन भरलं तेव्हा तिने त्यांचा जीव घेतला. आणि आता ती शक्ती नवी शिकार शोधत होती, ती म्हणजे नमिता. पण त्या शक्तीला हे कुठे ठाऊक का आता गाठ अस्सल देवभक्ताशी आहे. होय, नमिताबाई या देवधर्म करणाऱ्या बाई असून त्यांची महालक्ष्मी देवीवर फार श्रद्धा. आणि म्हणूनच त्यांना पुढे काही अनुभव आले. पण त्या अनुभवानंतर नमिताबाईंनी अक्काबाईंशी संपर्क साधला. अक्काबाईशी संपर्क साधण्याआधी नमिताबाईंना काय अनुभव आले हे ऐका. सखीबाईंचं 13वं होऊन 2 आठवडे उलटले. 13वं झाल्यानंतर सुद्धा काही पाहुणे मंडळी बसायला येत होती. बायका चहा वगैरे करायला यायच्या. पण 2 आठवड्यानंतर तेही बंद झालं. उल्हास पुन्हा कामावर जाऊ लागला. जयदीपने कॉलेज सुरू केलं आणि ज्यामुळे दोघंही जास्त करून घराबाहेर राहत. आता या एकल्या झपाटलेल्या घरात नमिताबाई एकटी असायची. एकदा अशीच सकाळची वेळ, 11 वाजलेले. नमिताबाई घरातला हॉल झाडत होत्या. बंगल्यात त्यांच्या व्यतिरिक्त कोणतीही सजीव हालचाल नव्हती. नमिताबाई वाकून कचरा काढत होत्या तोच. एका लाईनीत छताला 3 बल्ब लावलेले. अचानक त्या बल्बचा प्रकाश कमी जास्त होऊ लागला. हे नमिताबाईंच्या निदर्शनास आलं आणि त्यांनी मागे वळून पाहिलं. तेवढ्यात त्या क्षणाला समोरचा बल्ब गेला आणि भकास मलिन अंधार पसरला. त्याच अंधारात नमिताबाईंना एक काळी 6 फूट उंचीची आकृती उभी दिसली. ती आकृती एकदम भस्कन दिसल्याने त्या एकदम दचकल्या. छातीत एकदम चर झालं, जणू घशात घास अडकला. नमिताबाईंना वाटलं डोळ्याला भास होतोय, पण नाही. पुढच्या क्षणाला खरी ओळख पटली. तो काळा आकार ताटलेल्या प्रेतागत यांत्रिक हालचाल करत उजव्या बाजूला वळाला आणि सरळ कॉरिडॉरमधून वळण घेत जिन्याच्या दिशेने गेला. तो आकार निघून जाताच बंद पडलेला बल्ब पुन्हा आपोआप पेटला. कॉरिडॉरमध्ये परत प्रकाश आला. नमिताबाईंना तो आकार जिथे उभा होता तिथे फरशीवर काळ्या काजळीची उलटी पावलं उमटलेली दिसली, जी चालत टेरेसचा जिना चढून गेलीत. नमिताबाईंनी सारं घर पिंजून काढलं. पण धक्कादायक गोष्ट अशी का पूर्ण घरात त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही दिसलं नाही. पण त्या क्षणाला नमिताला अवतीभोवतीचं वातावरण भट्टीसारखं गरम झाल्याची जाणीव झाली आणि त्यांना आठवलं त्या दिवशी सासूबाईंनी जेव्हा शेवटच्या क्षणी जीव सोडला तेव्हा हाच बदलाव, वातावरणात हीच उष्णधक जाणवलेली. हा नमिताबाईंचा पहिला अनुभव. त्यानंतर दुसरा अनुभव आला 5व्या दिवशी दिवे लागणीच्या वेळेस आणि त्यावेळी त्यांना त्या अस्तित्वाची खात्री पटली. संध्याकाळचे 6:30 झालेले. नमिताबाई देव्हाऱ्यातील महालक्ष्मी अंबाबाई समोर दिवा लावत होत्या. बंगल्यात सगळ्या लाईट सुरू होत्या. हॉलमध्ये एका बाजूला देवघर, देवीच्या तसबिरीसमोर एक दिवा ठेवलेला. नमिताबाईंनी दिव्यात तेल घालून दिवा पेटवला. तोच नजर दिव्यावरून थेट तसबिरीवर पडली. तसा त्या तसबिरीमध्ये हॉल दिसला आणि हॉलमध्ये एक काळ्या रंगाची 6 फूट उंचीची आकृती उभी दिसली. त्या आकृतीत डोळ्यांच्या जागी स्मशानात पेटलेल्या जळणाऱ्या लाकडातील विस्तवांचे गोल डोळे चित्तारलेत असं वाटलं. काळ्या आकृतीला पाहताच नमिताच्या मनावर अविश्वास, दुःख अशी मळप चढली. मित्रांनो, पहा ना,
देवाच्या कोठरीत उभ्या नमिताबाईंच्या मनावर त्या आकृतीला पाहताच इतका भयंकर प्रभाव पडला. यावरूनच लक्षात येऊ शकतं त्या शक्तीची उच्चांकता किती असेल. नमिताबाईंच्या मनात समोर देवी असून देखील भीती डोकावली. साऱ्या हॉलमध्ये लाईट पेटलेली असताना अंधारून आलंय असा भास झाला. आणि तोच, ए बाहेर ये, बाहेर ये, फोड फोड तो फोटो आणि फेकून दे. त्या भटक भवानीला माझ्या घरातून बाहेर काढ, बाहेर काढ त्या सटवीला. नमिताच्या मागे जे काही अवतरलं होतं त्याला साधारण तसबिरीचा त्रास सुरू झाला होता. याचाच अर्थ त्या तसबिरीत जी शक्ती आहे त्या शक्तीला ते अघोरी घाबरत होतं. त्या आवाजातला घोगरा आसुरी स्वर त्या वाईट शक्तीची उच्चांकता दाखवत होता. फेक, तिला बाहेर फेक, मी तुला या घराची मालकीन बनवते, फेक. मागून ते ध्यान आमिष दाखवू लागलं आणि एक क्षण असा आला का नमिताचं मन त्या शब्दांच्या आहारी गेलं. हात पुढे आला आणि तिने अंबाबाईचा फोटो हातात धरला. हां बरोबर, आपट आपट तो फोटो. मागून आवाज आला. पण त्या ध्यानाला हे कुठे ठाऊक, सत्याच्या गंगेत पापी कर्माने अंग धुतलं का पापाचा सर्वनाश होतो. देवी आईच्या तसबिरीला नमिताच्या हाताचा स्पर्श होताच त्या असुरी संमोहनाची साखळी तुटली. त्या तसबिरीला रोज नित्यनेमाने नमिताबाई पूजा, अभिषेक करत, मंत्रपठण करत आणि त्या मंत्रांमुळे साधारणशा तसबिरीत मातेचा अंश उतरलेला. ती तसबीर हातात घेऊन नमिता गरकन मागे वळाली आणि तोच नमिताला डोळ्यासमोर काळ्या रंगाचा धूर हवेत 5 सेकंदात विरघळताना दिसला. जणू त्या ध्यानाला नमिताच्या या कृतीची जाण आधीच लक्षात आली असावी, म्हणूनच तिने पळ काढला. अन्यथा अंबाबाई मातेच्या तेजाने तिची राख झालीच असती. या 2 घटनांनी नमिताला कळून चुकलं, इथं भयानक आत्मा अस्तित्वात आहे. जर वेळीच तिला रोखलं नाही तर सर्वांचा जीव धोक्यात येईल. नमिताला कुठेतरी ही चाहूल लागली. घराला 2 वेळा लागलेलं सुतक या शक्तीमुळे तर नव्हतं ना. या विचारांनी तिला रात्रभर झोप लागली नाही. रात्रभर अंबाबाईचं स्मरण करत ती टक्क जागी. जरासा आवाज झाला तरी दचकून उठायची. असं वाटायचं हे घर त्या अभद्र अस्तित्वाच्या अंमलाखाली आहे. कशी तरी नमिताने ती अवदशी रात्र काढली आणि दुसऱ्याच दिवशी नमिताबाईंच्या ओळखीत असलेल्या किन्नर मांत्रिक अक्काबाईंकडे त्या आल्या. अक्काबाई सांगतात, नमिताने मला सर्व काही सांगितलं, जे ऐकून मी जरा चाट पडले. कारण काळ्या धुराचा आत्मा हा सर्व शक्तिमान आणि हिंसक असतो असं भूतपुराणात लिहिलंय. आणि माझ्या तर्कानुसार नक्कीच नमिताच्या सासू सासऱ्यांचा खून या शक्तीनेच केला असावा. त्या वृद्ध माणसांची नैसर्गिक हत्या झाली नाही हे मला कळून चुकलं. म्हणूनच त्या शक्तीच्या क्रोधाचा, असुरी खेळाचा कोणी बळी न जावो यासाठी दुपारी 12, 12:15च्या दरम्यान मी पुंजारेंच्या घरात आले. कारण त्याच दिवशी संध्याकाळी 5:30 वाजता अमावस्येचा योग सुरू होणार होता आणि अमावस्येच्या दिवशी या शक्तींची मात्रा जास्त असते. 12:15 वाजता अक्काबाई पुंजारेच्या घरात हजर झाल्या. अक्काबाईंच्या देहातल्या शक्तीने त्यांना धोक्याची सूचना दिली. सावधान, तुम्ही जगाच्या पलीकडे असलेल्या पाहुण्यांच्या घरात आहात. त्यांच्या नाकाला एक मांस जळाल्याचा वास आला. हा वास एक वाईट शक्ती इथे अस्तित्वात आहे याचा पुरावा होता. अक्काबाईंनी घरात प्रवेश करताच त्यांना आजूबाजूला प्रचंड उष्ण धग जाणवली. कोणाची तरी अनोळखी उपस्थिती खटकू लागली. तशा अक्काबाई म्हणाल्या, नमे, देवघरातून कुंकू घेऊन ये. नमिताबाईंनी देवघरातली कुंकवाची डबी आणली. अक्काबाईंनी त्या डबीतील कुंकू उजव्या हाताच्या तळहातावर घेऊन मूठ गच्च बंद केली आणि मग तोच हात हवेत धरला. डोळे बंद केले. तोंडातून काही क्लिष्ट, दैवी, मायावी मंत्रांचा उच्चार केला. अक्काबाईंना बंद डोळ्याआड
काहीतरी भूतकाळाच्या ओघात घडतंय हे दिसू लागलं. अक्काबाईंनी सांगितलं, काही गोष्टी तुम्हा सामान्य माणसाला समजावून सांगितल्या जाऊ शकत नाही, जसं की दिव्यदृष्टी कशी काम करते. कारण अक्काबाईंना तेव्हा जाणवलं, 1982 साली त्याच जागेत सावकारकी लाभलेल्या पाटलाचा वाडा होता. पाटलाने एकुलत्या एक पोराच्या लग्नात पोरीच्या माहेरच्यांकडून बक्कळ हुंडा घेतला आणि मुलीच्या बापाने पाटलाकडे मुलगी आनंदात नांदेल म्हणून स्वतःची घर जमीन गहाण ठेवून पाटलाच्या पोराला पोरगी आणि हुंडा दोन्ही दिला. पण तो सावकार म्हणजे सापाची जात. त्या सावकाराने, त्याच्या बायकोने, नवऱ्याने अजून हुंड्यासाठी सुनेचा छळ करायला सुरुवात केली. पण मुलीला माहीत, बाप आधीच कर्जबाजारी, दिला तेवढा हुंडा खूप झाला, अजून पैसे कुठून आणणार. म्हणून तिने सासरच्या या राक्षसी विचारांना भीक घातली नाही. आणि मग काय, सासरच्या घरातल्यांनी पैशाच्या हव्यासापोटी एके रात्री सुनेचा गळा दाबून तिला झोपेतच मारलं आणि माणुसकीच्या नात्याला काळिंबा फासेल असं कृत्य केलं. कोणाला कळू नये म्हणून तिच्या शरीराचे तुकडे करून स्वयंपाकघरातल्या चुलीत लाकडांसोबत तिचं शरीर जाळून टाकलं आणि सून पळून गेली असा गावगोंगाट केला. पण जीवन जगण्याच्या आशेने, अकाली आलेल्या मृत्यूने आणि मंत्रविधी कार्याने देहाला अग्नी न मिळाल्याने तिची आत्मा तिथेच अडकली. मग बदल्याच्या सूड भावनेने जळत ती आत्मा पिशाच्य योनीत घुसली आणि तिने साऱ्या परिवाराला संपवलं. पण मोक्षप्राप्तीपासून आत्मा वंचित राहिल्याने तिथेच भटकत राहिली. कारण त्यानंतर या जागेतच नवीन घर बांधताना पाटलाच्या वाड्यातील काही अंश वापरण्यात आला. अक्काबाईंनी हीच माहिती नमिताला दिली, जी ऐकून तिच्या अंगावरही काटा आला. माणसाच्या क्रूरतेची सीमा पार केलेलं सैतानाला लाजवेल असं कृत्य त्या जागेवर घडलं होतं आणि ज्यातून ही वाईट ऊर्जा जन्माला आली होती, जी घरात येणाऱ्या प्रत्येक जोडप्याचा सुखी संसार पाहून जळत होती. नमिताने अक्काबाईंना यावर उपाय नाही का असं विचारलं. अक्काबाईंनी नमिताला विचारलं, घराचा होम हवन केला नाही का, कसा केला? यावर नमिता म्हणाली, एका गुरुजींना बोलवून केलं, पण अगदी साध्या पद्धतीने. अक्काबाईंनी जरा वेळ विचार केला आणि म्हणाल्या, साधारण होम हवन करून होणार नाही, महाहोम करावा लागेल आणि तोही आजच. अक्काबाई गंभीर स्वरात म्हणाल्या. त्यांनी घड्याळात वेळ पाहिली आणि नमिताला काही सामान आणायला सांगितलं. 10-12 विटा, लाल माती, हळद, कुंकू, अक्षदा आणि एक सुताचा बंडल, मृत सासू सासऱ्यांचे कपडे. नमिताने सर्व सामान आणून दिलं. त्यात 1:30 वाजला. अक्काबाईंनी हॉलमध्ये बसल्या बसल्या फरशीवर विटांपासून अष्टकोन तयार केला आणि मग बाजूने लाल माती फासली. त्या हवनकुंडात फरशीवरती मातीचा लेप चढवला. त्यात काही समिधा टाकल्या. मग नमिताबाईंचे केस, हातापायाची नखं मागितली. त्यानंतर अक्काबाईंनी डोळे बंद केले, मंत्रोच्चार सुरू केले आणि उजवा हात पुढे आणत हवनकुंडातल्या लाकडाला तर्जनीचा स्पर्श केला. लाकडांना अग्नी दिला. अक्काबाईंनी मंत्रपठण करायला सुरुवात केली. उजव्या हातातून कुंकू, हळद, अक्षदा शुद्ध दैवी अग्नीला आहुती म्हणून देऊ लागल्या. मग एक एक करत त्यांनी मृतांचे कपडे आगीत टाकले. त्या क्षणाला घरातलं, हॉलमधलं वातावरण भट्टीसारखं तापू लागलं. आजूबाजूला गुरगुरत्या स्वरातील हिंस्र श्वामपदाचे आवाज येऊ लागले, रडण्याचे, विव्हळण्याचे, मध्येच शिव्यांची लाखोली वाहिल्याचे आवाज. हे सर्व प्रकार अक्काबाईंना नेहमीचे होते, पण नमिता, तिला हे मात्र नवीन होतं ना. तिची भीतीने गाळण उडाली आणि याच अवस्थेत तिला आपल्या सासू सासऱ्यांचे फसवे, खोटारडे आवाज येऊ लागले. नमू, नमू बाळा, त्रास होतोय ग, बंद कर, मंत्रोच्चार बंद कर सुनबाई, तिला थांबव, आम्हाला त्रास होतोय पोरी. काळोखातून कुठून तरी आवाज येत होते.
कानावर हात ठेव नमिता, ती खोटारडी तुला भुलवू पाहते. अक्काबाईंनी नमिताला सावध केलं. तसे नमितांनी दोन्ही कान गच्च दाबून धरले. आपला प्रयत्न फसला हे पाहून आजूबाजूच्या उघड्या खिडक्यांच्या झापा आता एकमेकांवर धाडकन आदळल्या जाऊ लागल्या. ती दृष्टशक्ती जणू पिसाळली. अक्काबाईंनी सुताचं बंडल हाती घेतलं. त्यात नमिताचे केस, नखं अडकवली आणि त्या बंडलला लाल कुंकवाने तोंड, डोळे, जबडा चित्तारला. मग त्या बंडलाची मूठ आगीच्या वर धरली आणि डोळे बंद करून मोक्षप्राप्तीचा मंत्र सुरू केला. डोळे उघडले. आगीचा तपकिरी प्रकाश अक्काबाईंच्या चेहऱ्यावर भेसूरपणे पडलेला. त्यात त्यांनी आपले काजळ घातलेल्या डोळ्यांनी आजूबाजूला पाहिलं आणि किन्नरी आवाजात म्हणाल्या, पोरी, तुझ्यासोबत जे झालं ते फार वाईट झालं, पण बदल्याच्या आगीत जळून तू त्यांचा काटाही काढलास. पण त्यानंतर इथे जे जे परिवार आले त्यांना सुद्धा तू स्वतःला सुख मिळालं नाही म्हणून ईर्ष्या भावनेने मारलंस. हे फार चुकीचं केलंस. आज तुला ही अक्काबाई, अंबाबाई भक्त या फेऱ्यातून मुक्त करते. जर त्या विधात्याला तुझी दया आली तर पुढचा जन्म मिळेल, नाहीतर सुटशील तरी, असं अक्काबाई म्हणाल्या. आणि तोच वेळेची गती जणू मंद झाली. अक्काबाईंनी हाताची मूठ उघडली आणि मंद गतीने गोल गोल फिरवत तो सुताचा बंडल हळुवारपणे आगीत टाकला. त्या क्षणी त्या दैवी आगीचा रंग बदलून निळसर झाला. मोठा सापासारखा फुत्कारण्याचा आवाज संपूर्ण हॉलमध्ये घुमला. जिन्याखाली असलेली एक भिंत आडवी 5 फूट आणि उंचीने 6 फूट अशी तडाजात फुटली आणि शुद्ध दैवीचा प्रकाश पुन्हा सामान्य भगवा झाला. त्यासहित घरातील उष्णधग थंडाव्यात बदलली. असा एक मोठा सुटकेचा उसासा अक्काबाईंनी तोंडातून सोडला. त्यांच्या सत्याचा विजय झाला. अक्काबाईंनी घड्याळात पाहिलं. वेळ 5:28. अक्काबाईंनी हात जोडून अंबाबाई महालक्ष्मीचे आभार मानले. अक्काबाई सांगतात, जर का आणखी 2 मिनटं जरी गेली असती तरी अमावस्येचा प्रांतकाळ सुरू झाला असता आणि तिची शक्ती वाढली असती. मग मात्र तिला हरवणं माझ्या हातात नसतं, कारण ती तब्बल 50 वर्ष पूर्ण केलेली दुष्ट आत्मा होती. तर मंडळींनो, अशा तऱ्हेने अक्काबाईंनी पुंजारे फॅमिलीतील नमिताबाईंची मदत केली. हां, नाही म्हणायला पुंजारे फॅमिलीतील 2 सदस्यांचा मृत्यू झाला, पण ज्याच्या नशिबात मृत्यूभोग जसा लिहिलाय तसा घडणारच. मंडळींनो, हुंड्याच्या लालसेने एका निष्पाप मुलीचा जीव घेतला आणि तिच्या वेदनेतून जन्माला आला एक भयानक शाप. पण प्रश्न अजूनही तोच राहतो, जर त्या दिवशी अक्काबाई 2 मिनटं उशिरा पोहोचल्या असत्या तर पुजारी कुटुंबात अजून किती बळी गेले असते. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.